तुझा आवाज बदललेला कळलाच होता मला। अगं पण आधी सांगितलं असतंस तर मी लवकर नसते का निघाले। म्हणूनच नाही सांगितलं अमृतांनी। तिकडचं काम होणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं। तुझा फोन का लागत नव्हता? रिचार्जिंग झालं नव्हतं फोनचं। मग तू इकडे का नव्हतास? हे बघा अहिल्याताई, जे काही झालंय त्याला मी जबाबदार नाहीये, तुमचा तो वाकण्या जबाबदार आहे। वाकलीस? मग काय करणार? अरे जान सलामत तो निर्मला 50 त्या दोघी मायले की त्यांचे पैसे दिले आणि लावलं फुटून। कसलं भारी जॅकेट आहे ग हे। आवडलं? हो बरोबर होतंय ना मला बरोबर। म्हणजे काय? हां बरं हो, सगळी मजा झाली आहे ना आता? जरा अभ्यासाकडे सुद्धा लक्ष द्या। कशी झाली टूर? मस्त, खूप कामं होती पण मजा आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्याचं समाधान सगळ्यात जास्त होतं। रेणू आत्या भेटली तुला? सारखी तुझी आठवण काढते ती। नाही, आत्ताच आले ना मी, भेटले नाही अजून, भेटते नंतर। जानकी, तुझं काम झालं असलं तर तू जाऊ शकतेस। मला माझ्या भाची बरोबर जरा गप्पा मारायच्यात। थांब जानकी। रेणू आत्या, अगं कसं आहे ना, तू मागचे काही दिवस नव्हतीस ना इकडे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुला माहिती नसणं साहजिकच आहे। पण कसं आहे ना की त्या सगळ्या गोष्टी कोणीतरी जबाबदार व्यक्तीने तुला स्पष्टपणे समजावलं तर बरं पडेल ना। आणि मी त्यांच्यापैकीच एक आहे, त्यामुळे तुला जे काही वाटेल ना ते स्पष्टपणे विचार मला। आणि हो, जानकीच्या समोर विचारलंस ना तरी काही हरकत नाही। मी आणि जानकी एकच होत असं समजलीस ना तरीही चालेल। बरं जाऊ दे आता, मी जरा आत्याजीला भेटून येते। तुम्ही आज कसे आलात? आज येणार नव्हतात ना? मी काय कायम तिथेच राहू असं वाटतंय की काय तुला? तसं नाही, पण कामं बरीच होती ना तुमची, म्हणून विचारलं। अगं अमृता आली आहे ना? कधी आली? कुठे आहे? काय करते? मला भेटायचंय तिला। आत्याबाईंच्या खोलीमध्ये गप्पा मारत बसलेत। जानकी, मला रेणुका आत्याचा फोन आला होता आज ऑफिसमध्ये सकाळी। जानकी, हे सगळं काय चाललंय मला कळेल का? तुम्ही दमून आला असाल, मी काहीतरी खायला करते। तुम्ही जानकी, हे सगळं काय चाललंय? या अहिल्याला ना खरंच कधी कधी वाटतं दोन मुस्काडीत माराव्यात। काय चाललंय हे तिचं? त्या मवाली कानाच्या नादाला लागून ती असं काहीतरी करेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं। बरं तर बरं, वाकणीसांना हे वेळीच कळलं। रेणुका त्याशी मी बोलतो, पण त्याआधी मला अहिल्याशी बोललं पाहिजे। आता तू, मी आणि अमृता तिघ जण मिळून प्रयत्न करूया। अनुप्रीता आणि तिचे आई बाबा आज येणार होते ना, मग त्यांचं येणं अचानक रद्द कसं झालं? नरसिंहाला सांगून तूच काहीतरी केलं असशील। रेणुआत्यांनी असं काहीही केलेलं नाहीये खरंच, आणि त्यांचं येणं का रद्द झालं हे मला खरंच माहिती नाहीये। एक शब्दही बोलू नकोस। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी मी ठरवलेल्या मुलीशीच नरसिंहाचं लग्न होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, लक्षात ठेव। स्वतःच्या स्वार्थाचं जे काही राजकारण केलं जातंय ना, त्यांनी आत्याबाईंना फक्त त्रासच होतोय। आणि आत्याबाईंना त्रास होणार नाही ही मी माझी जबाबदारी समजते। त्यामुळे कोणीही कितीही प्रयत्न केला ना तरी घरातल्या राजकारणामध्ये मी कोणालाही यशस्वी होऊ देणार नाही। हा सगळा व्याप कसा काय निस्तरायचा नंतर? ती जी कोण मुलगी असेल तिचं काय करायचं पुढे? तिची जबाबदारी कोण घेणार आहे? नाही आत्या, मला नाही वाटत मी ह्याच्यातलं काहीही दादाशी बोलू शकेन। अरे, हेच का तुमचं आत्याबाईवरचं प्रेम? मुळात मला ही खोट्या लग्नाची कल्पना खरोखरच पटलेली नव्हती। अहिल्या माझी बायको आहे, पण तरी सुद्धा तिच्या नादाला लागून काहीतरी करू नकोस। थांबव हे सगळं। तू आलीस, आत्यालाही बरं वाटतंय, तिच्या बरोबर राहा, सगळेजण सुखात राहू। पण हे काही नको। येतो मी।